नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत प्रकरण दुसरे भागीदारी कायदा. भागीदारी कायदा पाहण्यापूर्वी या चॅप्टरमध्ये या धड्यामध्ये आपण काय पाहणार आहोत ते पाहूया. या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत दोन ऍक्ट. त्यामधील पहिला आहे भारतीय भागीदारी कायदा 1932, इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. त्यामध्ये पाहणार आहोत आपण भागीदारी म्हणजे काय, त्याची व्याख्या, प्रकार, वैशिष्ट्ये, भागीदार व भागीदारांचे प्रकार, भागीदारांचे हक्क, कर्तव्य व जबाबदाऱ्या, भागीदारांचे बाह्य व्यक्तींशी अथवा तिराहित व्यक्तींशी संबंध, भागीदारी संस्थेचे विसर्जन, हे आपण पाहणार आहोत भागीदारी कायदा 1932 हा फर्स्ट पार्ट किंवा पहिल्या भागामध्ये. तर आपण दुसरा भाग पाहणार आहोत मर्यादित जबाबदारी भागीदारी कायदा 2008, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, त्यालाच आपण म्हणतो LPP ऍक्ट 2008. याच्यामध्ये काय काय पाहणार आहोत तर त्यात पाहणार आहोत मर्यादित जबाबदारी भागीदारी, संकल्पना, स्वरूप व फायदे, तुलनात्मक अभ्यास, भागीदार आणि विशिष्ट भागीदारी, मर्यादित जबाबदारी भागीदाराची नोंदणी, LPP आणि भागीदारांची जबाबदारी, आर्थिक कागदपत्रे प्रसिद्ध करणे, योगदान, भारतीय भागीदारी हक्काचे वचन व हस्तांतरण, भागीदारी संस्थेचे LPP मध्ये रूपांतर आणि सगळ्यात शेवटी पाहणार आहोत ते म्हणजे LPP चे समापन व विसर्जन. तर मित्रांनो, हे पाहण्याआधी आपण सुरुवात करूयात भारतीय भागीदारी कायदा 1932, इंडियन पार्टनरशिप ऍक्ट. त्याच्या आधी आपण प्रस्तावना पाहू. भारतीय भागीदारी कायदा हा 1 ऑक्टोबर 1932 पासून सुरू करण्यात आला. मात्र त्यातील कलम 69 हे 1 ऑक्टोबर 1933 पासून लागू करण्यात आले. सध्याचा भागीदारी कायदा प्रामुख्याने इंग्लिश भागीदारी कायदा 1890 वर आधारलेला आहे. हा कायदा येण्यापूर्वी भारतीय करार कायद्यामध्ये भागीदारी संदर्भात कलम 239 व 266 मध्ये तरतुदी होत्या. म्हणून भागीदारी संदर्भात एखाद्या मुद्द्यावर भागीदारी कायद्याला काहीच तरतूद नसेल तर भारतीय करार कायद्याचा सर्वसामान्य तत्वांचा अवलंब केला जातो. भागीदारीचा आधी आपण अर्थ पाहून घेऊ. मीनिंग ऑफ पार्टनरशिप कशाला म्हणतात तर जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन एखादा व्यवसाय करतात तेव्हा त्याला भागीदारी असे म्हणतात. आता आपण पाहू भागीदारीची व्याख्या. डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप, ही डेफिनेशन दिलेली आहे आपल्याला भागीदारी कायदा 1932 मधील कलम 4 मध्ये. काय आहे व्याख्या तर व्याख्या अशी सांगते, सर्वांनी सर्वांसाठी किंवा एकाने सर्वांसाठी एखादा व्यवसाय उद्योगधंदा करून त्यामध्ये होणारा नफा आपापसात वाटून घेण्याचा करार करतात तेव्हा अशा व्यक्तींमधील संबंधास भागीदारी असे म्हणतात. याचा आधी आपण अर्थ समजून घेऊ. काय सांगितलेलं आहे या व्याख्येमध्ये की सर्वांनी म्हणजे जेवढे काही भागीदार असतील त्यांनी सर्वांसाठी म्हणजे सगळ्यांसाठीच किंवा एकाने, जेवढे काही भागीदार आहेत त्यातील फक्त एकानेच किंवा अनेकांनी सुद्धा सर्वांसाठी एखादा व्यवसाय, सगळ्यांसाठी एखादा व्यवसाय, धंदा, उद्योग, व्यवसाय करून त्यामध्ये होणारा जो नफा आहे तो आपापसात वाटून घेण्याचा जेव्हा ते करार करतात तेव्हा अशा व्यक्तींमधील संबंधास काय म्हटलं जातं तर भागीदारी असं म्हटलं जातं. आता आपण पाहू भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये, फीचर्स ऑफ पार्टनरशिप. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे किमान 2 पात्र व्यक्तींची संघटना. जेव्हा आपण भागीदारी संस्था स्थापन करण्यासाठी 2 पात्र व्यक्तींची गरज असते. त्या व्यक्ती कायदेशीर दृष्ट्या करार पात्र असल्या पाहिजे. कलम 41 नुसार भागीदाराच्या मृत्यूमुळे किंवा दिवाळखोरीमुळे जर एकच व्यक्ती पात्र ठरत असेल तर ती भागीदारी कायद्याने विसर्जित होते व एकच व्यक्ती राहते तेव्हा
तो व्यक्तिगत व्यवसाय संघटन प्रकार ठरतो. हे आहे पहिलं भागीदारीचं वैशिष्ट्य. म्हणजे याच्यामध्ये किमान 2 व्यक्ती या पार्टनरशिप मध्ये पाहिजेत. जास्तीत जास्त असू शकतात. आपण दुसरं वैशिष्ट्य पाहणार आहोत ते म्हणजे सभासद संख्या. भागीदार किती असू शकतात? तर बँक व्यवसायात किमान 2 व कमाल 10 अशी भागीदारी संख्या आवश्यक असते. जर तुम्हाला बँक व्यवसायामध्ये जर भागीदारी करायची असेल तर त्यासाठी किमान 2 व्यक्ती ह्या असाव्याच लागतात. तर जास्तीत जास्त हे 10 व्यक्ती एकत्र येऊन बँक व्यवसाय करू शकतात. आणि सर्वसाधारण म्हणजेच बँक व्यवसाय सोडून जर इतर व्यवसाय असतील तर त्यामध्ये किमान 2 व्यक्ती आणि जास्तीत जास्त 20 अशा व्यक्ती सभासद म्हणून या पार्टनरशिप मध्ये असू शकतात. हे झालं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य आहे भागीदारी कृत्रिम व्यक्ती नव्हे. याचा अर्थ काय? तर भागीदारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व नाही. भागीदारी संस्था नैसर्गिक व्यक्ती नाही. भागीदारी संस्था कृत्रिम व्यक्ती पण नव्हे. त्यामुळे खुद्द भागीदारी संस्था ही दुसऱ्या भागीदारी संस्थेचा भागीदार होऊ शकत नाही. परंतु भागीदारी हे इतर भागीदारांमध्ये भागीदार होऊ शकतात किंवा एखादी कंपनी सुद्धा घटनापत्रकातील तरतुदीनुसार दुसऱ्या ठिकाणी भागीदार म्हणून राहू शकते. 4. कराराने भागीदारीचे अस्तित्व. भागीदारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व नाही. पण भागीदारी संघटना ही ऐच्छिक संघटना आहे. भागीदारांचे परस्पर संबंध हे करारामुळे निर्माण होतात. विवाहामुळे किंवा जन्म घेऊन हे संबंध निर्माण झालेले नसतात. त्यामुळे त्याला कायदेशीर संबंध असे म्हणतात. भागीदारी संघटनेतील भागीदारांचे परस्पर संबंध हे कायद्याने लादलेले नसतात. त्यामुळे भागीदाराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलाला लगेच भागीदार म्हणून घेतले जात नाही. भागीदार वारसा हक्काने होऊ शकत नाहीत. नवीन करार किंवा सर्वांच्या संमतीने हे भागीदार भागीदारीमध्ये येऊ शकतात. म्हणूनच हिंदू अविभक्त कुटुंबातील व्यक्तींनाही भागीदार म्हणता येत नाही. कलम 5 मध्ये हा संपूर्ण खुलासा केलेला आहे. तर 5वं वैशिष्ट्य आहे नफा विभागणी करणे. भागीदारी संघटन प्रकाराद्वारे करावयाचा व्यवसाय हा नफा मिळवण्यावरच असला पाहिजे. नफा मिळवणे हे ध्येय असले पाहिजे. कलम 4 प्रमाणे नफा विभागणी करणे हे उद्दिष्ट असले पाहिजे व ते एक वैशिष्ट्य मानले आहे. नफा ध्येय नसलेला व्यवसाय हा कायद्याच्या व्याप्तीबाहेर ठरतो. कलम 4 मध्ये नफा विभागणीचे प्रमाण किती असावे याबद्दल काहीच उल्लेख नाही. परंतु कलम 13B मध्ये या संदर्भात खुलासा आहे. जेव्हा नफा विभागणीचे प्रमाण करारात ठरवलेले नसते तर नफा किंवा तोटा हा सर्व भागीदारांना सम प्रमाणात वाटून घ्यावा. भागीदारांच्या वैशिष्ट्यामध्ये नफा विभागणी हे अत्यंत महत्वाचे वैशिष्ट्य आहे. जर करारामध्ये फक्त एकच व्यक्तीने नफा घ्यावा असे ठरले असेल तर ती भागीदारी असू शकत नाही. म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पार्टनरशिप मध्ये नफा मिळवणे हे तत्व असायलाच हवं आणि मिळालेला नफा हा इतर भागीदारांनी तो वाटून घेतला पाहिजे. आणि जर तो तुमच्या भागीदारीमध्ये कसा वाटायचा हे जर करारामध्ये नमूद केलेलं नसेल तर अशा वेळेस तो नफा सम प्रमाणामध्ये म्हणजे त्याला आपण इक्वली असं आपण म्हणतो, त्या इक्वली रेशो मध्ये तो डिस्ट्रीब्यूट केला जातो किंवा त्याची विभागणी ही केली जाते. 6वं वैशिष्ट्य आहे सर्वांनी सर्वांसाठी एकाने सर्वांसाठी तत्व. म्हणजे काय ते नीट समजून घेऊ. भागीदारीचा करार हा मालक व प्रतिनिधी यांच्यातील कराराची वाढीव आवृत्ती आहे. म्हणजे सर्वजण सर्वांसाठी काम करतात किंवा एक जण सर्वांसाठी काम करतो. यामध्ये असे दिसते की प्रत्येक भागीदार हा स्वतः भागीदार आहे, तसेच तो मालकही आहे. तसेच प्रत्येक भागीदार हा सर्वांचे प्रतिनिधित्व करतो. म्हणून तो सर्वांच्या वतीने भागीदारी संस्थेच्या वतीने प्रतिनिधी आहे. म्हणजेच
प्रत्येक भागीदार मालक व प्रतिनिधी अशी दुहेरी भूमिका पार पाडत असतो. म्हणजेच तो भागीदार स्वतःतर्फे मालक असतो व इतर भागीदारांमार्फत प्रतिनिधी असतो. म्हणून एका भागीदाराने भागीदारी व्यवसायासाठी केलेले कृत्य हे इतर सर्व भागीदारांवर बंधनकारक असते. हे आपण पाहिलं 6वं वैशिष्ट्य. आता 7वं वैशिष्ट्य पाहू. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत इतर संज्ञा. म्हणजेच काय तर भागीदार. भागीदार म्हणजे काय ते पाहू. जी व्यक्ती भागीदारी संस्थेमध्ये इतर व्यक्तींप्रमाणेच कराराने प्रवेश करते व नफा, भांडवल यामध्ये हिस्सेदार असतो, त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं तर भागीदार म्हटलं जातं. भागीदार ही व्यक्ती स्वतः तर्फे मालक असते व इतरांतर्फे प्रतिनिधी असते. फर्म, संस्था आणि पेढी म्हणजे काय तर भागीदारी संस्थेमधील सर्व भागीदार मिळून सामूहिकपणे जे संबंध निर्माण होतात त्या संबंधाला फर्म, संस्था, पेढी असे म्हणतात. फर्मचे नाव किंवा पेढीचे नाव. भागीदारांचे सामूहिकपणे व्यवसायातील सर्व व्यवहार ज्या नावाखाली किंवा ज्या नावाने चालते त्यालाच फर्मचे नाव असे म्हणतात. फर्मचे नाव इतर कोणत्याही नावाशी साधर्म्य किंवा साम्य दाखवता कामा नये. तसेच कोणते तरी सरकारमार्फत कामकाज, उद्योग, व्यवसाय चालू आहे असा जनतेला भास होता कामा नये. म्हणजेच काय की भागीदारी संस्था ही युनिक असावी. त्यांचं नाव जे आहे ते इतर जे पार्टनरशिप आहेत त्यांच्या ऑलरेडी जे अस्तित्वात आहेत, जे आधीच्या आहेत त्यांच्याच नावासारखं पार्टनरशिपला नाव नसावं किंवा जे आधी नाव दिलेलं आहे ते नाव नसावं किंवा नावामध्ये जे काही पार्टनरशिप आहे त्या पार्टनरशिपच्या नावामध्ये कोणत्याही सरकारचा, राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा ज्या सरकारी संस्था आहेत त्यांचा उल्लेख नसावा किंवा त्या सरकारमार्फत ही भागीदारी चालते असा उल्लेख केलेला किंवा त्याच्यातून भास होईल अशी नावे नसावी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की भागीदारी म्हणजे काय, भागीदारीची व्याख्या आणि भागीदारी संस्थेचे वैशिष्ट्य. आता आपण पाहूयात. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.